राधाला पहिला पगार मिळाला. तिने लगेच तिच्या वडिलांना फोन करून ही आनंदाची बातमी दिली. राधा, तुझं खूप खूप अभिनंदन असं बोलून राधाच्या वडिलांनी तिला शुभेच्छा दिल्या. आता पहिल्या पगाराचं काय करणार आहेस असं तिचे वडील तिला विचारतात. बाबा, या महिन्यात मी भरपूर शॉपिंग करणार आहे. तुमच्यासाठी, आईसाठी आणि ताईसाठी मी कपडे खरेदी करणार आहे आणि मला नवीन आयफोन खरेदी करायचा आहे असं राधा तिच्या बाबांना सांगते. राधा, मी तरुण असताना जी चूक केली ती तू करू नकोस. मी नोकरी करायला लागलो त्यानंतर पहिले 10 वर्ष मी काहीच बचत केली नाही, पण त्याची झळ मला आत्ता बसतीये. पण तू ही चूक करू नको. पहिला पगार पाहिजे तसा खर्च कर, पण पुढच्या महिन्यापासून मात्र लगेच बचत आणि गुंतवणूक चालू कर असं तिचे वडील तिला सांगतात. राधाला बाबांचं हे बोलणं पटलंय आणि तिने बचत चालू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी ती तिच्या सरांचा सल्ला घेण्यासाठी गेली. ज्यांना नुकतीच नोकरी मिळाली अशा 20 ते 30 वयोगटातील राधासारख्या तरुणांच्या मनात हा गोंधळ कायम असतो. महागाईच्या काळात प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. कारसाठी 5 लाख रुपये, घरासाठी 50 लाख आणि चांगल्या रिटायरमेंटसाठी करोडो रुपये साठवावे लागतात. ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकतर खूप जास्त उत्पन्नाची गरज आहे किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची. पगारदार लोकांचा पगार खूप जास्त वाढत नाही, म्हणूनच आर्थिक नियोजन करून आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास पूर्ण केल्यानंतर पहिली नोकरी चालू करणारे बहुतेक तरुण आपली सुरुवातीची कमाई ट्रिप, गॅजेट खरेदी करणे, बाहेर खाणे आणि कधीकधी शैक्षणिक कर्ज फेडणे यासारख्या कामांसाठी खर्च करतात. सुरुवातीचे काही महिने मजा करण्यासाठी पगार खर्च केला तर त्यात काहीच हरकत नाहीये, मात्र त्याची सवय लागली तर नंतर ती सवय महागात पडू शकते. तरुणांनी लवकर आर्थिक नियोजन चालू केलं पाहिजे. आपले आयुष्यात स्वप्न काय आहेत, त्यासाठी किती पैसे लागणार आहेत याचा विचार करून पैसे साठवले पाहिजेत. मोबाईल किंवा गाडी यासारख्या लायबिलिटीज शक्यतो कर्ज काढून घेतल्या नाही पाहिजेत. आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन हा एकमेव पर्याय आहे. किती कालावधीनंतर आपल्याला किती रक्कम लागणार आहे याची माहिती प्रत्येकाकडे पाहिजे. कर्ज काढून स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा स्वतः पैसे साठवून स्वप्न पूर्ण केलं तर कर्जाचं टेन्शन घ्यावं लागणार नाही. तुम्ही जेवढे लवकर बचत चालू कराल तेवढे लवकर तुमचे स्वप्न पूर्ण होतील. एकाच वेळेला सगळे स्वप्न पूर्ण करता येत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट कोणतं आहे त्यानुसार प्रायोरिटी सेट केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आधी पूर्ण केल्यानंतर मग पुढचं उद्दिष्ट, अशा पद्धतीने एक एक उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोबाईल, ॲक्सेसरीज, कार आणि बाईक सारख्या डेप्रिशिएट होणाऱ्या वस्तूंवर कमीत कमी खर्च केला पाहिजे. सेविंग्स इज अ बोरिंग सब्जेक्ट एंड एक्सपेंडिचर मेक्स यू हैप्पी. ओके, लेकिन हमें ये समझना पड़ेगा कि हम अगर आज जो पैसा थोड़ा थोड़ा सेव करेंगे यही हमें बचाएगा कि हम अननेसेसरी क्रेडिट कार्ड ट्रैप में ना फंसे, हम अननेसेसरी लोन्स ना लें, हमें अपनी रिक्वायरमेंट के लिए किसी पे डिपेंडेंट ना होना पड़े, और ना ही हमारी क्वालिटी ऑफ लाइफ जो हमें एक नेसेसिटी के हिसाब से हमें जीनी चाहिए वो ना कॉम्प्रोमाइज हो. कि अगर आप 100 रुपये कमाते हैं तो आप 50 रुपये अपनी बेसिक ज़रूरतों पे खर्च कीजिए. जैसे आपके रेंट्स हो गए, आपका बेसिक स्टैंडर्ड हो गया, कपड़े हो गए आपके. बाकी का जो 20 रुपये है वो आप लाइफस्टाइल पे खर्च कीजिए. जैसे घूमना हो गया, कुछ एक्सपीरियंसेस हो गए जिसमें आप स्पेंड कर सकते. और बचा हुआ जो 30 रुपये है वो आप सेव करें अपनी ज़रूरत के हिसाब से, कुछ शॉर्ट टर्म के लिए, कुछ मीडियम टर्म के लिए, कुछ लॉन्ग टर्म के लिए. पगाराच्या किती टक्के रकमेची बचत करायला पाहिजे हा प्रश्न नेहमी विचारला जातो. बचत लहान किंवा मोठी असा विचार करण्यापेक्षा आधी ती चालू करणं महत्त्वाचं आहे. समजा एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये बचत करण्याची गरज असेल, पण सध्या तुम्हाला ते शक्य नसेल, तर जेवढी शक्य आहे तेवढी बचत करा. पगार वाढला की तुम्ही रक्कम वाढवू शकता. तसेच कोणीतरी सांगितलं म्हणून कुठेही गुंतवणूक करू नका. आधी व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच गुंतवणूक चालू करा. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीची ताकद समजून घ्या. उदाहरणार्थ, तुम्ही इक्विटी फंडमध्ये 30 वर्षांसाठी केवळ 1,000 रुपयाची SIP केली आणि त्यावर तुम्हाला 12% रिटर्न मिळाला, तर 30 वर्षानंतर तुमच्याकडे 35 लाख रुपयाचा कॉर्पस जमा होईल. नवीन करिअर सुरू करणाऱ्या तरुणांसाठी त्यांचं पहिलं उद्दिष्ट स्वतःचं शिक्षण किंवा करिअर अपग्रेड करणं असलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या शिक्षणावर पैसे खर्च केले तर तुम्हाला करिअरमध्ये ग्रोथ मिळेल आणि तुमचं उत्पन्नही वाढेल. कोणत्या उद्दिष्टासाठी कुठे गुंतवणूक करावी हा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. घर, कार, लग्न, फॉरेन ट्रिप, अर्ली रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण यासारखे अनेक उद्दिष्ट असू शकतात. यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म उद्दिष्ट वेगवेगळे करा.
शॉर्ट टर्म गोल्ससाठी जोखीम नसणाऱ्या FD किंवा डेट फंड सारख्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक करा. लॉंग टर्म गोल्ससाठी तुम्ही रिअल इस्टेट, गोल्ड, इक्विटी म्युच्युअल फंड, शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. 5 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर त्याला आपण शॉर्ट टर्म गोल म्हणू शकतो. 5 ते 10 वर्ष कालावधी असेल तर त्याला आपण मीडियम टर्म गोल म्हणू शकतो आणि 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्याला आपण लॉन्ग टर्म गोल म्हणू शकतो. आपके गोल शॉर्ट टर्म है, आपको उसको सेफ इंस्ट्रूमेंट यानी डेट फंड्स या FD जैसे प्रोडक्ट में इन्वेस्ट करना है. जो मीडियम टर्म है उसमें आप हाइब्रिड या बैलेंस एडवांटेज कैटेगरी म्यूचुअल फंड में होती है वो कर सकते हैं, जिसमें 50% इक्विटी 50% डेट होगा. और जो लॉन्ग टर्म है यू शुड बाय इक्विटी फंड मे बी लाइक लार्ज कैप, मिड कैप और फ्लेक्सी कैप कैटेगरी प्रेफरेबल ऑप्शन है जहाँ पर आप बाय कर सकते हैं. तो इससे आपका ये मेक श्योर होगा कि किसी भी टाइम फ्रेम में, किसी भी एसेट क्लास के अंदर आपके एक्सपीरियंस जो होंगे बहुत अच्छे होंगे, आप अच्छी सेविंग कर पाएंगे, प्लस आपके खुद के फाइनेंसेस बहुत सॉर्टेड रहेंगे और एक अच्छे फाइनेंशियल आपको सिर्फ पैसों का एक्सेस नहीं देते बल्कि एक अच्छी मेंटल लाइफ और एक क्वालिटी ऑफ लाइफ मेंटेन करने में भी मदद करते हैं. कोणतीही गुंतवणूक चालू करण्यापूर्वी टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. दुर्दैवाने आपण या जगात नाही राहिलो तर टर्म इन्शुरन्समधून मिळणाऱ्या पैशातून आपल्या घरातले लोक दैनंदिन खर्च चालू शकतात. तसेच घरातल्या प्रत्येकाचा मेडिक्लेम काढणं खूप महत्त्वाचं आहे. एक आजारपण तुमची अनेक वर्षांची कमाई घालवू शकतं, त्यामुळे पुरेसा मेडिक्लेम काढला पाहिजे. याशिवाय प्रत्येकाने किमान 6 महिन्यांच्या खर्चा एवढा इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. नोकरी गेली किंवा इतर कोणतंही संकट आलं तर इमर्जन्सी फंडचा तुम्हाला फायदा होईल. टर्म इंश्योरेंस एक ऐसा इंश्योरेंस प्रोडक्ट है कि जिसमें बहुत छोटे अमाउंट का प्रीमियम, मतलब 10, 12, 15 हज़ार रुपये देके मैं 1 करोड़ रुपए का लाइफ कवर ले सकता हूँ. तो टर्म इंश्योरेंस मेरा मानना है कि सभी को लेना चाहिए. ये बहुत सस्ता आता है. आप मान के चलिए कि शायद हमारी जो एक वीकेंड की जो कॉस्ट होती है डिनर करने की, उसमें आपका टर्म इंश्योरेंस प्रीमियम हो जाता है मंथली बेसिस पे शायद 500-1000 रुपये के आसपास की कॉस्ट आएगी. तो जब भी आप यंग हैं, पहली चीज़ बिना इन्वेस्टमेंट से पहले आप अपना टर्म इंश्योरेंस लीजिए, आप अपने हेल्थ इंश्योरेंस को रिव्यू कीजिए, क्योंकि यही 2 चीज़ें हैं जो आपके फाइनेंसेस में लीकेजेस का काम कर सकती है. तरुण असताना बचतीचं महत्त्व कळत नाही. करिअरचे सुरुवातीचे 10 वर्ष चांगली बचत केली तर तुम्ही नंतर आयुष्याचा आनंद घेऊ शकता. मात्र सुरुवातीला मजा केली, खूप जास्त पैसे खर्च केले तर नंतर त्रास सहन करावा लागेल. आपण कष्ट करतो आणि पैसे कमवतो ते आयुष्याचा आनंद घेण्यासाठी, पण सुरुवातीच्या काळात आयुष्याचा इतकाही आनंद घेऊ नका की नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आपला देश स्वतंत्र आहे, पण आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत का याचा आपण विचार केला पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला कोणी येऊन देणार नाहीये, तर ते आपल्यालाच मिळवावं लागणार आहे. आज साठवलेला प्रत्येक रुपया तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे आजच आर्थिक नियोजनाला सुरुवात करा आणि पाहत रहा मनी9 मराठी.